बनावट कागदपत्रांच्या आधारे IAS झाल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकर यांचे 101 पराक्रम समोर आले होते। आता पुन्हा एकदा नव्यानं खेडकर कुटुंबाचं नाव चर्चेत आलंय। खेडकर कुटुंबियांना त्यांच्याच नोकरांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशा लुटीचा घटनाक्रम घडल्याचं सांगितलं जाते। पण एवढी मोठी घटना घडल्यानंतर देखील तातडीनं गुन्हा दाखल करण्यात मात्र खेडकर कुटुंबानं नकार दिलाय। त्यामुळे या घटनेमागचं गूढ आणखीनच वाढलंय। नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। IAS पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या डॉक्टर पूजा खेडकर पुण्यातील बानेर रस्त्यावरती खेडकर कुटुंबाचा मोठा आलिशान बंगला आहे। या बंगल्यात खेडकर कुटुंबासह त्यांचे अनेक नोकर राहतात। काही दिवसांपूर्वीच एक नोकर नव्याने रुजू झाला होता। 8 दिवसांपूर्वीच रुजू झालेला हा नोकर नेपाळहून आला असल्याचं सांगितलं जातं। अशात या नोकरानं काल रात्री गुंगीचं औषध देऊन दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केलं आणि आपल्याला बांधून ठेवलं असा दावा पूजा खेडकर यांनी केलाय। यानंतर त्या नोकरानं घरातील सर्वांचे मोबाईल फोन घेऊन पसार झाला असं पूजा खेडकर यांचं म्हणणं आहे। बांधून ठेवलेल्या अवस्थेत असणाऱ्या पूजा यांनी दाराच्या कडीचा उपयोग करून स्वतःचे हात मोकळे केले आणि नंतर पोलिसांना फोन केला। माहिती मिळताच चतुर्शृंगी पोलिसांकडे पथक खेडकर यांच्या घरी पोहोचलं असता दिलीप आणि मनोरमा खेडकर या बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आल्या। पोलिसांनी तातडीनं त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येते। दरम्यान पूजा खेडकर यांनी स्वतः दुसऱ्या मोबाईलवरून फोन करून हा प्रकार पोलिसांना सांगितला, मात्र त्यांनी अद्याप पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केलेली नाही। तसेच आपली मानसिक स्थिती स्थिर झाल्यानंतरच तक्रार दाखल करेल असं त्यांनी पोलिसांना सांगितले। मोबाईल व्यतिरिक्त घरातील इतर कोणत्याही वस्तू घरातील चोरी न झाल्याची खात्री देखील पोलिसांनी केली आहे। दरम्यान पूजा खेडकर UPSC परीक्षेत OBC आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करून जास्त अटेम्प्ट मिळवल्याचा आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। याच प्रकरणामध्ये दिल्ली हायकोर्टानं 23 डिसेंबर 2024 ला तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता। पूजा खेडकर प्रकरणामध्ये प्रथमदर्शी मोठा कट असल्याचं निरीक्षण कोर्टानं यावेळी नोंदवलं होतं। UPSCने खेडकर यांची उमेदवारी रद्द केली होती आणि भविष्यातील सर्व परीक्षांवरती सुद्धा खेडकर यांना बंदी घातली होती। मात्र आता खेडकर हिनं सर्व आरोप फेटाळलेले आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता या खेडकरांच्या घरातील अजब चोरीचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे।